नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या सामान्य चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी प्रथम भाषा पॅट पेपर जेथे आपण इथं आन्सर्स पाहत आहोत. पायाभूत चाचणी 2025-26 तोंडी परीक्षा गुण 5 आहेत. खालील परिच्छेदाचे प्रकट वाचन कर. म्हणजे हा उतारा तुम्हाला ते वाचायचा आहे. त्यानंतर खालील उतारा वाच व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे सांग. यासाठी गुण 5 आहेत. पहिला प्रश्न असा आहे, परमवीर चक्राची डिझाईन कोणी केले आहे ते सांग. परमवीर चक्राची डिझाईन कोणी केली आहे तर सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले आहे. दुसरा प्रश्न असा आहे, उतार्यामधील परमवीर चक्र या पदकावर परमवीर चक्र हे शब्द ज्या भाषेत कोरले आहे त्या कोणत्या एका भाषेचे नाव सांग. इंग्रजी आणि हिंदी. हे दिले. पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेला आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न, परमवीर चक्र कोणत्या धातूपासून बनवलेले आहे जाते ते सांग. परमवीर चक्र हे कांस्य धातूपासून बनवले जाते. पुढचा प्रश्न आहे, परमवीर चक्र या पदकाची कोणती 2 वैशिष्ट्ये सांगा. याची 2 वैशिष्ट्ये गडद जांभळी कापडी पट्टी ह्याला आहे. लेखित चाचणी इथून प्रश्न तिसरा तुमचा सुरू होत आहे. खालील सूचनेनुसार कृती कर. गुण 6 कंसातील आवाजासह शब्द योग्य त्या चित्रापुढे लिहा. पहा, हे पैशांचा काय असतो म्हणजे नाण्यांचा खणखणाट. हे पक्षी येतं, पक्ष्यांचा असतो किलबिलाट. ढगांचा गडगडाट. तू बसताना ऐकलेले कोणतेही 3 सूचना लिहा. आपण बसताना बसलेला असतो त्यावेळेस काहीतरी सूचना लिहिलेल्या असतात. काय सूचना असतात? स्वच्छता राखा असते, आपल्या सामानाची काळजी घ्या, आपले सामान आपल्यासोबत ठेवा, ठीक आहे, किंवा अनोळखी वस्तूला हात लावू नये, अशा भरपूर काही सूचना दिलेल्या असतात. प्रश्न 4, खालील चित्राचे निरीक्षण कर व वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला कोणते 5 प्रश्न विचारशील ते लिहा. इथे तुम्हाला 5 प्रश्न तयार करायचे आहेत. प्रश्न पहिला, वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी घेऊन तुला कसा अनुभव आला. ठीक आहे. दुसरा प्रश्न, वृक्षारोपण केलेल्या रोपाची तू काळजी कशी घेणार. त्यानंतर तिसरा प्रश्न, पर्यावरणासाठी वृक्षारोपण किती महत्त्वाचे आहे. चौथा प्रश्न, यापुढे वृक्षारोपणात तू सहभागी होशील का. आणि 5वा प्रश्न, वृक्षारोपणाचे फायदे कोणकोणते आहेत. ठीक आहे. यानंतर प्रश्न 5वा सुरू होत आहे. खालील अपूर्ण गोष्ट पूर्ण कर व योग्य शीर्षक दे. यासाठी गुण 5 आहेत. ही तुम्हाला गोष्ट वाचायची. शीर्षक दिलेलं आहे आपण हरवलेली यमुना. एका गावात गंगा नावाची आजी राहत होती. तिला फक्त एकच नातलग, ती म्हणजे यमुना. गंगा आजीची गाय तिचे यमुने खूप प्रेम होते. एक दिवस आजी झोपेत उठली, गोठ्यात गेली, बघते तर गोठ्यात यमुना नाही. यावर तुम्हाला ही गोष्ट इथं तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्यानंतर प्रश्न 6, खालील शब्द व त्याचे अर्थ खालील शब्द व त्याचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जोडून पुन्हा लिहा. अ गट आणि ब गट. झाकले माणिक यासाठी योग्य जोडी आहे ड. साधा पण गुणी मनुष्य. गळ्यातला ताईत यासाठी आहे अतिशय प्रिय व्यक्ती. तिसरा, उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू म्हणजे क्वचित भेटणारी व्यक्ती. एरंडाचे गुऱ्हाळ म्हणजे कंटाळवाणे भाषण करणे म्हणजे दीर्घकाळ चालणारी गोष्ट. प्रश्न 7, खालील चित्रे व कलांची नावे यांच्या योग्य जोड्या जुळव. ठीक आहे. आता बघा, इथे हे चित्र आहे नांगर. यासाठी कुठे वापरतात तर ते कृषीसाठी वापरतात. ठीक आहे. ही चित्रकला आहे. आपण 4 नंबरला जोडी लावूया. 3 नंबरची जोडी 1 नंबरसोबत जाते म्हणजे नृत्यकला.
इथे पहा 4 नंबरची जोडी ही वास्तुकलेमध्ये जाते 2 नंबरला, आणि ते 5 नंबरची जोडी ते हस्तकलामध्ये येते, टोपली बनवलेली आहे 5 नंबर. प्रश्न 8वा, खालील सूचना फलकाचे वाचन करून विचारलेले प्रश्नांची उत्तरे लिहा. सूचना फलक आहे हा पहा, दिनांक 20 एप्रिल 2025 किलबिल संस्थेमार्फत पुणे येथे खेळांचे उन्हाळी शिबिर आयोजित केले आहे. याबाबतची संपूर्ण माहिती 19 एप्रिलच्या सर्व काळ वृत्तपत्रात आलेली आहे. या शिबिरात भाग घेण्याकरिता अधिक विस्तृत माहिती www.kilbil.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक मुलाने आपली नाव नोंदणी 30 एप्रिल 2025 पर्यंत करावी. ठीक आहे. आता इथं प्रश्न विचारले तुम्हाला, उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्याच्या संस्थेचे नाव लिहा. तर आहे किलबिल संस्था. दुसरा त्यातला प्रश्न आहे हा, उन्हाळी शिबिराची माहिती कोणत्या संकेतावर मिळणार आहे. तर www.kilbil.com. ई सूचना फलकावर उल्लेख केलेल्या वर्तमानपत्राचे नाव लिहा. तर सर्व काळ. ई सूचना फलकावरील सूचनेत कोणता ऋतू सूचित होतो ते लिहा. तर उन्हाळा. खालील सूचनेप्रमाणे कृती कर. खालील वाक्यात कोणते 2 योग्य विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचे. ठीक आहे. बाबा चला जेवून घ्या म्हणू म्हणाला. प्रश्न 10वा, खालील सूचनेनुसार कृती कर. गोलात दिलेल्या वाक्यात उपयोग करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. कान टावकारणे. शिक्षकांनी शिकवताना मुलाने आपले कान टावकारले. कंठ दाटून येणे. अथक परिश्रम कष्ट घेऊन परीक्षा यशस्वी झाल्यावर रामचा कंठ दाटून आला, म्हणजे आनंद झाला त्याला इथे. आळस झटकणे. सकाळ झाल्यावर मुलांनी आळस झटकून अभ्यासाला सुरुवात केली. अपूर्ण मन पूर्ण कर. हातच्या काकणाला आरसा कशाला. काखेत कळसा आणि गावाला वळसा. प्रश्न 11वा, खालील उतारा वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा आहे, एका सरोवराकाठी घनदाट जंगल होते. पशुपक्षी, झाडे झुडपे, डोंगरदऱ्या, कडेकपाऱ्या, ओढेनाली यांनी वेढलेले जंगल होते. गुहा, घरटी, बिळे, वारुळ आणि जाळी अशी सर्व पशुपक्ष्यांची घरे या जंगलात होती. या जंगलातील सरोवरे नेहमी कमळांनी फुललेले असायचे, म्हणून या जंगलांचे नाव कमळबन होते. कमळबनात एक कुटुंब राहत होते. हरिण, हरिणी, त्यांची 2 पाडसे असे ते सुखी कुटुंब होते. पाडसे खूप खेळायची, एकमेकाला सोडून जात नसायची. त्यांना एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा होता. एकदा हे कुटुंब सरोवराकाठी पाणी प्यायला निघाले. पाडसे आनंदाने गाणी गात खेळत बागडत निघाली. त्यांच्यात सावधपणा होता आणि मनात जंगली पशूची भीती होती. तेवढ्यात त्याने एका मोठ्या झाडाच्या मागून 2 डोळे चमकताना दिसले. झाडाच्या मागे वाघ उभा होता. यावर प्रश्न घेऊया आपण. उतार्यात आलेल्या प्राण्यांची घरे. प्राण्यांची घरे, गुहा आणि घरटी, बिळे, वारुळ. जंगलाचे नाव कमळबन असे का पडले ते लिहा. जंगलातील सरोवरे नेहमी कमळांनी फुललेले असायचे, म्हणून जंगलाचे नाव कमळबन पडले. ई हरणाच्या कुटुंबाला झाडाच्या मग कोणाचे डोळे चमकताना दिसले ते लिहा. हरणाच्या कुटुंबाला झाडाच्या मागून वाघाचे डोळे चमकताना दिसले. प्रश्न 12वा, तुझ्या परिसरातील भाजी किंवा फळ विक्रेते शब्दचित्र पुढील मुद्द्याच्या आधारे 6 ते 8 वाक्यात लिहा. पेहराव, बोलण्याची लकब, स्वभाव इत्यादी. पेहराव, ते सहसा साधे आणि स्वच्छ कपडे घालतात, जसे की जुनाट पण स्वच्छ शर्ट आणि पॅन्ट. त्यांच्या कपड्यावर कधीकधी भाजी किंवा फळाचे डाग दिसतात. बोलण्याची लकब, त्यांची बोलण्याची पद्धत अतिशय विनम्र आणि प्रेमळ आहे. ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्याने हाका मारतात आणि त्यांच्याशी आपुलकीने बोलतात. स्वभाव, त्यांचा स्वभाव मनमिळावू आणि प्रामाणिक आहे. ते नेहमी हसतमुख असतात आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात. प्रश्न 13वा, सूचनेनुसार कृती कर. गुण 5 आहेत. नामासाठी रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहा. राधाने अभ्यास पूर्ण केला, मग ती खेळायला गेली. रमेश, सुनीता, मी बागेत गेलो, आम्ही खूप मजा केली.
खालील वाक्यातील विशेषण व विशेषणाचा प्रकार ओळख व लिहा. झाडाला गोड फळे लागली आहेत. विशेषण गोड. विशेषणाचा प्रकार गुण विशेषण. खालील वाक्याचा काळ लिहा. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात सगळीकडे खूप पाऊस पडला. भूतकाळ. ठीक आहे. अशा प्रकारे इथे आपण सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.